नमस्कार लाडक्या बहिणींनो, जून 24व्या हप्त्यासंदर्भात जी.आर व पैशांची तरतूद कधी होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झाले आहेत, पण अनेक बहिणींचे अर्ज एक विशिष्ट कारणांमुळे बाद झाले आहेत. आता जी.आरच्या संदर्भात तर आपण अपडेट बघूयाच, पण ज्या विशिष्ट कारणांमुळे पैसे बंद झाले आहेत ते सुद्धा एकदा चेक करून घेऊया. अनेक लाडक्या बहिणी मेसेज करत आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उपनगर, ठाणे, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, मुंबई सिटी, हिंगोली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार या लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की आमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहे, कारण आमच्या खात्यात पैसे लवकर जमा होत नाही. तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर तुमचा जिल्हा नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. तर ई-केवायसी नंतर अनेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत. याची मुख्य कारणं म्हणजे चारचाकी वाहन, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांचे पैसेच येतात, पण एका घरात दोन्ही विवाहित किंवा दोन्ही अविवाहित असतील तर पैसे तुमचे बंद झाले आहेत. सरकारी नोकरदार आहे, चुकीचे कागदपत्र तुम्ही ई-केवायसी करताना देण्यात आले व ITR शून्य तरी सुद्धा पैसे बंद, या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. एक विशिष्ट कारणामुळे बाद झालेले पैसे म्हणजेच की ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. अनेक लाडक्या बहिणींचे तुम्ही ITR भरता म्हणून पैसे बंद झाले असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तुमचं उत्पन्न कमी असूनही तुम्हाला ही नोटीस का आली आणि आता तुमचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आज 6 तारीख आहे. यापुढील आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैशांचे वितरण लवकरच सुरू होणार आहे व त्या संदर्भात जी.आर सुद्धा लवकरच येणार आहे. कारण शासनाचा एकच निर्णय आहे, तो म्हणजे काय, की 10 तारखेपर्यंत महिला व बालविकास विभागाला निधी वितरित करणे व त्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर हप्त्याचं वितरण होणार. तर समस्या काय आहेत ते म्हणजेच काय, की ITRची समस्या आहे. अनेक महिलांना असा मेसेज आला आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यामुळे तुम्ही अपात्र आहात, पण वास्तवात असं नाही. की अनेकांनी फक्त पॅन कार्ड काढले किंवा चुकून ₹0 नील ITR भरलाय किंवा तुम्हाला कर्ज काढायचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्ही ITR भरलाय. त्यामुळे तुमची जी सिस्टीम आहे म्हणजेच काय, तुमचं जे काही कॉम्प्युटरवरती महत्त्वपूर्ण अपडेट दिली जाते किंवा सेव्ह होतात ते कॉम्प्युटरमध्ये सिस्टीममध्ये, वाटते की तुम्ही श्रीमंत आहात किंवा तुम्ही कर भरता त्यामुळे तुम्ही पात्र असूनही तुमचे नाव अपात्र यादीत गेलेले आहे. आता ही यादी अशा प्रकारे असते, त्या यादीमध्ये पूर्णपणे पात्र महिला, अपात्र महिला व त्याची कारणे सुद्धा, म्हणजे अपात्र महिलांचे नाव व त्याची कारणे सुद्धा दिली जातात. तर स्टेप बाय स्टेप उपाय असणार आहे. आता घाबरून जाऊ नका. यावर उपाय म्हणजे की तुमच्या अर्जाची स्थिती चेक करायचं आहे, म्हणजे तुम्ही स्टेटस आहे ते चेक करायचं आहे. जर ITR एरर असेल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र पुन्हा एकदा तपासावे लागणार आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत पाहिजे आहे. जसं आपण सांगितलं की 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर ई-केवायसी नंतर अनेक महिलांचे पैसे बंद झालेले आहेत. तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पात्र आहेत. तर तुम्ही तुमच्या तहसीलदारकडून नवीन उत्पन्नाचा दाखला देखील काढू शकता, जेणेकरून काय होईल की पुढे जाऊन ई-केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्हाला ते जोडावं लागणार आहे. अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुमच्या ITR बाबत लेखी अर्ज द्या. त्यांना सांगा की आम्ही टॅक्स भरत नाही, हे फक्त एक तांत्रिक कारण आहे, त्यामुळे इथे आमचे पैसे बंद झाले आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या घरात कोणी खरोखरच सरकारी नोकरीला असेल किंवा प्राप्तिकर भरत असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. पण जर तुम्ही शेतकरी असाल किंवा छोटे व्यावसायिक असाल किंवा चुकून ITRची नोंदी झाली असेल तर घाबरू नका. सरकार यावर नक्कीच इथे फेरविचार करतील व त्यानंतर ज्या लाडक्या खरोखर बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा जमा होतील. तर बहिणींनो, तुम्हाला या योजनेबद्दल अजूनही काही शंका असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा अर्ज नंबर काय आहे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण तुमचे जे काही पैसे बंद झाले त्यावरती उपाय काढू, तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी नक्कीच इथे काय करू की मदत करू. आणि यामध्ये तुम्हाला ITR किंवा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, महिला व बालविकास विभागाला एकदा विचारू शकता की ITRमुळे पैसे बंद झाले असेल तर आम्ही विनंतीपत्र देऊन आमचे हप्ते सुरू करू शकतो का, किंवा तुम्ही काय करू शकता, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही स्टेटस चेक करा की तुमचं स्टेटस आहे ते चालू आहे का नाही किंवा पैशांचं जे वितरण आहे का थांबलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना काय करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये सध्या ₹1500 येत नाही, त्यांचे पैसे पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी मदत होईल. गेले जे पेंडिंग हप्ते आहे या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री जे शिंदे आहेत त्यांनी सांगितलं होतं की पैशांचं वितरण आहे ते लवकरच होईल. या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच लगोलग सबस्क्राईब करा. धन्यवाद.